नमस्ते करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातले सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस, या गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ आणि त्यांची प्लेसमेंट आणि त्या व्यतिरिक्त या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसची रँकिंग महाराष्ट्रातली म्हणजेच कोणतं कॉलेज कोणत्या कॉलेजपेक्षा बेटर आहे आणि कोणतं कॉलेज कोणत्या रँकवर आपण ठेवू शकतो याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असा पण प्रश्न आहे की मला गव्हर्नमेंट कॉलेज एवढे एवढे मला मार्क्स आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेज मला मिळतंय. मग मी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी जाऊ की प्रायव्हेट कॉलेजसाठी जाऊ? मग ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये ते ॲटोनॉमस असेल तर ते घेऊ का गव्हर्नमेंट कॉलेज घेऊ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन संदर्भात हवे असतील किंवा तुमची इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस एकदम इझी करून घ्यायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पहिलं गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रातलं टॉप 1 गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजेच VJTI आहे. तर सर्वांना पहिला तर प्रश्न असा पडला असेल की COAP कसं काय नाही या लिस्टमध्ये. तर COAP आता पूर्णपणे स्वतःची युनिव्हर्सिटी झालेली आहे. गव्हर्नमेंटचा तसा त्या फंडिंग येत असतं पण पूर्णपणे ते गव्हर्नमेंट राहिलेलं नाही. मग जे रेग्युलर गव्हर्नमेंट कॉलेज ज्याला आपण कन्सिडर करतो ते आता फर्स्ट नंबरला VJTI हेच असणार आहे. VJTIचा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ 101 एवढी क्लोजिंग रँक आपल्याला बघायला मिळते. 99.96 एवढा पर्सेंटाईल ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला या कॉलेजचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. कॉलेजचा टाईप जर आपण बघायला गेलो तर गव्हर्नमेंट एडेड ॲटोनॉमस असा या कॉलेजचा टाईप आहे. आता गव्हर्नमेंट एडेड ॲटोनॉमस म्हणजे काय? तर गव्हर्नमेंट पार्शली फंडिंग करतं, म्हणजेच 50% किंवा एक पर्सेंटेज असेल तेवढं पर्सेंटेज फंडिंग हे गव्हर्नमेंट करेल आणि बाकीचा जो खर्च असेल तो ते कॉलेजची संस्था स्वतः करते. म्हणजे गव्हर्नमेंट पण आहे आणि प्रायव्हेटली ते मॅनेज पण होतं आणि त्या व्यतिरिक्त ते ॲटोनॉमस पण आहे. ॲटोनॉमस म्हणजेच एखाद्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस त्या कॉलेजमध्ये नसतो. ते सिलेबस असो किंवा त्यांचं एक्झाम पॅटर्न असो हे सगळं ते कॉलेज ऑथॉरिटी स्वतः डिसाईड करते. ओके. या कॉलेजेसमध्ये डिग्री नक्कीच तुम्हाला युनिव्हर्सिटीची मिळेल पण त्याच्यामध्ये ॲटोनॉमस असणारा टॅग तुम्हाला बघायला मिळेल. तर कुठल्या युनिव्हर्सिटीची डिग्री मिळेल तर जी कोणती युनिव्हर्सिटी त्या कॉलेजेसशी ॲफिलिएटेड असेल त्या रिजनमध्ये असेल तर त्याच युनिव्हर्सिटीची डिग्री तुम्हाला बघायला मिळेल. ॲव्हरेज पॅकेज जर बघायला गेलो तर 16.35 एवढं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी सगळा डेटा त्यांचा एकदम क्लिअरली मेन्शन केलेला आहे. 16.35 एवढं LPA आपल्याला या कॉलेजचं बघायला मिळतं. तर सेकंड टॉप मोस्ट गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज वालचंद. वालचंदबद्दल बऱ्याच जणांना माहीत असेल. सांगलीचं हे कॉलेज आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा कट ऑफ 1504 एवढी याची क्लोजिंग रँक होती आणि 99.43 एवढा पर्सेंटाईलमध्ये आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ बघायला मिळतो. आता हे कॉलेज स्वतः गव्हर्नमेंट देखील आहे. गव्हर्नमेंट एडेड ॲटोनॉमस हे पण तसंच आहे जे पहिलं आपण बघितलं VJTI. तर इथे पण हे पूर्णपणे फंडिंग गव्हर्नमेंटची नसेल. थोडीशी फंडिंग म्हणजे थोडासा खर्च हा हे कॉलेज स्वतः देखील करतं. आणि दुसरं वेगळी गोष्ट म्हणजे हे अनएडेड ॲटोनॉमस पण आहे. म्हणजे हे पूर्णपणे प्रायव्हेट देखील आहे आणि गव्हर्नमेंट देखील आहे. म्हणजे ह्याच्यात आता मी तुम्हाला डायरेक्टली कट ऑफच दाखवतो. तर ही आहे ऑफिशियल कट ऑफ PDF. इथे तुम्हाला बघायला मिळेल की गव्हर्नमेंट एडेड ॲटोनॉमस असं देखील अशी ब्रांच देखील आपल्याला या कॉलेजमध्ये बघायला मिळते आणि ती सेमच ब्रांच अनएडेड ॲटोनॉमस या टाईपमध्ये देखील बघायला मिळते. म्हणजे या कॉलेजमध्ये दोन्ही ब्रांच आहेत. ती स्वतःचं प्रायव्हेट कॉलेज देखील आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेज देखील आहे. जे गव्हर्नमेंट कॉलेजची जी ब्रांच आहे CSEची तर तिथे 99.43 एवढा कट ऑफ आहे आणि जे प्रायव्हेट आहे तिथे 99.07 एवढा कट ऑफ आहे. तर हे दोन्ही डिफरंट आहेत तेवढं तुम्ही लक्षात घ्या. आता फरक कसा कळेल तुम्हाला? तर इथं तुम्हाला चॉईस कोड दिसतोय. या चॉईस कोडमध्ये जर U असेल, ओके, यू म्हणजेच अनएडेड ॲटोनॉमस आणि जर U नसेल तर मग ते गव्हर्नमेंट एडेड ॲटोनॉमस आहे. आता हे तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील की गव्हर्नमेंट एडेड, युनिव्हर्सिटी, अनएडेड, प्रायव्हेट हे नक्की प्रकार काय? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 18 प्रकारचे कॉलेज आपल्याला बघायला मिळतात. कॉलेज म्हणजेच कॉलेजचे टाईप आपल्याला बघायला मिळतात. हे सर्व कॉलेजचे 18 टाईप आपण आपल्या व्हिडिओमध्ये आधीच एक्सप्लेन केलेले आहेत. मग त्यामध्ये गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ॲटोनॉमस, गव्हर्नमेंट एडेड ॲटोनॉमस आणि असे बरेच टाईप आहेत. तर मग जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जा. चॅनलवर तुम्ही आल्यावर तुम्हाला इथे हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल. ॲटोनॉमस आणि वर्सेस नॉन ॲटोनॉमस या टॉपिकवर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये हे सर्व 18 टाईपचे कॉलेजेस आपण बघितले आहेत. त्या व्यतिरिक्त सर्व महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीजबद्दल पण आपण त्यावर डिस्कशन केलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा.
तर मग आता COEP कोणत्या प्रकारामध्ये मोडतं, तर COEP हे आता युनिव्हर्सिटी ॲटोनॉमस झालेलं आहे. युनिव्हर्सिटी ॲटोनॉमस म्हणजे काय, ॲटोनॉमस म्हणजे काय, हे देखील आपण त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. सो तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. त्यानंतरचं तिसरं गव्हर्नमेंट कॉलेज, टॉप 3 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. एक अत्यंत प्रतिष्ठित कॉलेज, जुनं कॉलेज आहे आणि खूप चांगलं कॉलेज हे आपल्याला आपण याला म्हणू शकतो. जे कोणी कराडच्या आसपास किंवा कोल्हापूर, सांगली किंवा या आसपास कोणी जर असतील आणि जर तुम्हाला पुणे मुंबईचे कॉलेजेस नसतील पाहिजेत, तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन हा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड राहील. 97.18 एवढा पर्सेंटाईलमध्ये कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो आय टीसाठी, कारण फक्त आय टी ब्रांच आहे इथे. आणि 8,470 एवढी आपल्याला क्लोजिंग रँक बघायला मिळते. गव्हर्नमेंट ॲटोनॉमस कॉलेज आहे हे. गव्हर्नमेंट ॲटोनॉमस म्हणजेच गव्हर्नमेंटची ज्याला पूर्णपणे फंडिंग राहते, पण जो सिलेबस असतो, जो एक्झाम पॅटर्न असतो, तो ते कॉलेज स्वतः डिसाईड करतं. म्हणजेच युनिव्हर्सिटीशी ते बांधील नसतं. डिग्री नक्कीच युनिव्हर्सिटीची मिळेल, पण स्वतःचा सिलेबस आणि स्वतःचं सगळं एक्झाम मॅनेजमेंट वगैरे असतं. ॲव्हरेज पॅकेज जर आपण बघायला गेलो तर 5.93 लॅक्स पर एनम एवढं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी देखील त्यांचा प्लेसमेंटचा डेटा चांगल्या प्रकारे दाखवला आहे. पॅकेजबद्दल जर बोलायचं झालं तर ॲव्हरेज पॅकेज हे 5.93 आपल्याला एवढं बघायला मिळतं. आणि एक चांगली गोष्ट आहे म्हणजे जे कोर ब्रांच आहेत, कोर ब्रांचसाठी देखील एकदम चांगली प्लेसमेंट या कॉलेजमध्ये आहे. इथे 100% मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल या ब्रांचेसचा आपल्याला प्लेसमेंटचा रेशो बघायला मिळतो. त्या व्यतिरिक्त जो प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्समध्ये 260 एवढ्या प्लेसमेंट तिथे ऑफर केलेल्या होत्या विद्यार्थ्यांसाठी. आणि बाकी रजिस्टर असेल, प्लेस स्टॅटिस्टिक असेल, सगळ्या स्टॅटिस्टिक त्यांनी दिलेलं आहे. ॲव्हरेज पॅकेज देखील त्यांचं यावर्षी वाढलेलं आहे. 5.93 एवढं त्यांचं ॲव्हरेज पॅकेज झालेलं आहे. त्यानंतर चौथं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, टॉप 4 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. 9,025 एवढं आपल्याला त्याची क्लोजिंग रँक बघायला मिळते आणि 97.01% आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर फक्त गव्हर्नमेंट आहे म्हणजे याला कुठली ना कुठली युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड असेल, त्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस या कॉलेजमध्ये आपल्याला बघायला मिळतो. ॲव्हरेज पॅकेज हे 5.77 एवढं बघायला मिळतं. ही त्या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला इथे दिसेल की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 29 प्लेसमेंट झालेल्या होत्या, किंवा जे पॅकेज आपल्याला बघायला मिळतं आहे 6.5, 4 to 6, 3.6 असं आपल्याला पॅकेज बघायला मिळतं. 5.77 ॲव्हरेज पॅकेज आहे. मॅक्झिमम आहे ते 9.25 आणि प्लेसमेंट पर्सेंटेजमध्ये जर बघितलं तर कमी आहे जरा, 46.67 एवढेच पर्सेंट प्लेसमेंट आपल्याला या कॉलेजची बघायला मिळते. त्यानंतर पाचवं टॉप गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसारी खुर्द. तर हे 5व्या नंबरला असण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे कॉलेज आहे ते पुण्यातलं आहे. म्हणजे प्रॉपर पुण्यातलं जरी नसलं तरी पुणे जिल्ह्यात हे कॉलेज आहे. आंबेगाव तालुक्यात हे कॉलेज आहे. 13,275 एवढी क्लोजिंग रँक आहे आणि 95.58 एवढं आपल्याला पर्सेंटाईलमध्ये कट ऑफ बघायला मिळतो. फक्त गव्हर्नमेंट कॉलेज आहे म्हणजेच युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असलेलं हे कॉलेज आहे. ही या कॉलेजची आपल्याला ऑफिशियल वेबसाईट बघायला मिळते. यांचा जर प्लेसमेंटचा डेटा बघायला गेलो तर थोडीशी कमी प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळते. 3 लॅक्स किंवा 6 लॅक्स, 3.5, 4.2 अशा 36 विद्यार्थ्यांची 36 कंपनीजनी या कॉलेजमध्ये व्हिजिट केलेली होती. त्या व्यतिरिक्त जर मिनिमम जे पॅकेज आहे ते फक्त 1.44 आहे, मॅक्झिमम आहे ते 7.5 आहे आणि ॲव्हरेज आपल्याला 3.83 किंवा 3.61 एवढं बघायला मिळतं. माझ्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्हाला एवढे पर्सेंटाईल असतील तर एवढ्या पर्सेंटाईलला पुण्यातले जे प्रॉपर पुण्यातले ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत तिथे तुम्ही ट्राय करा, कारण त्या कॉलेजेसची प्लेसमेंट थोडीशी बेटर आपल्याला बघायला मिळते. पण जे जे कोणी असे स्टुडंट असतील ज्यांना फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेसच पाहिजे असतील, ते पण पुण्याच्या जवळ पाहिजे असतील, तर मग अवसारी खुर्दसाठी तुम्ही ट्राय करा. नेक्स्ट 6वं कॉलेज आहे ते संभाजीनगरचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. CSE साठी 7,818 एवढा आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. 97.39 एवढा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. आणि गव्हर्नमेंट ॲटोनॉमस कॉलेज आहे. हे देखील कुठल्या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड नाही आहे आणि स्वतःचा सिलेबस त्या कॉलेजमध्ये बघायला मिळेल. आणि ॲव्हरेज पॅकेज बघायला गेलो तर 5 ते 6 लाखाच्या मध्ये आपल्याला या कॉलेजचे ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळतं. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर जो प्लेसमेंटचा डेटा आहे एकदम चांगला आपल्याला डेटा बघायला मिळतोय. 6 लॅक्स पर एनम हे हायेस्ट पॅकेज बघायला मिळतं. त्या व्यतिरिक्त 4 ते 5 लाखाच्या दरम्यान आपल्याला ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळेल.
त्यानंतरचं 7th जे टॉप कॉलेज आहे महाराष्ट्रातलं गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजेच श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड. 11,453 एवढी आपल्याला क्लोजिंग रँक बघायला मिळते आणि 96.21 एवढा पर्सेंटाईल आपल्याला या कॉलेजचा कट ऑफ बघायला मिळतो. गव्हर्नमेंट एडेड ॲटोनॉमस कॉलेज आहे, म्हणजेच थोडासा प्रपोर्शन असेल तो गव्हर्नमेंट फंडेड असेल आणि बाकीचं ते ॲटोनॉमस म्हणजे स्वतःचं खर्च ती संस्था स्वतः चालवते. बाकी ॲटोनॉमस कॉलेज आहे म्हणून ते आपल्याला सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न त्यांचा कॉलेजचा स्वतःचा बघायला मिळतो. 5 लॅक्स एवढं आपल्याला ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळतं. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. या कॉलेजची प्लेसमेंट अत्यंत चांगली आपल्याला बघायला मिळते. 97 लॅक्स पर एनम एवढंही हायेस्ट पॅकेज आपल्याला त्या कॉलेजचं बघायला मिळतं. 2024-25 साठी ॲव्हरेज पॅकेज हे 5 लॅक्स आपल्याला बघायला मिळेल आणि बाकी पॅकेज रेंज ही 3 ते 27 लाखापर्यंत आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर 8वं टॉप कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. त्यानंतर 8वं टॉप गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. कट ऑफ बघायला गेलो तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 7,872 एवढी क्लोजिंग रँक आहे. 97.39 एवढा पर्सेंटाईल आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. गव्हर्नमेंट ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि 5.6 लॅक्स एवढं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील त्यांनी त्यांची प्लेसमेंटचा डेटा दिलेला आहे. अकॅडमिक इयर 2023-24 5.6 एवढं ॲव्हरेज पॅकेज आपल्याला बघायला मिळतं. मीडियन पॅकेज चांगलं आहे या कॉलेजचं, 5 लॅक्स आहे आणि मॅक्झिमम जी सॅलरी होती ती 9 लॅक्स TCSने ऑफर केलेली होती. तर हाच आपला डेटा 23 बॅचसाठी त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. बऱ्यापैकी प्रोडक्ट बेस्ड कंपनीज या कॉलेजसाठी व्हिजिट करतात, मग त्या TCS असो, पर्सिस्टंट असो किंवा बाकी NVIDIA ही देखील प्रोडक्ट बेस्ड कंपनी या कॉलेजला व्हिजिट करते. 9th टॉप गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ महाराष्ट्र इज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. कट ऑफ 26,773 एवढी क्लोजिंग रँक आहे आणि 90.95 एवढा आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. गव्हर्नमेंट कॉलेज आहे म्हणजेच इथे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीशी हे ॲफिलिएटेड असलेलं कॉलेज आहे. प्लेसमेंटबद्दल बोलायचं झालं तर थोडीशी कमी प्लेसमेंट आपल्याला या कॉलेजची रिलेटिव्हली बाकीच्या कॉलेजेसपेक्षा कमी बघायला मिळते. त्यानंतर 10वं जे टॉप कॉलेज आहे ते म्हणजे लोकनेते शामराव पेजे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरी. 75.35 एवढा पर्सेंटाईल आपल्याला या कॉलेजचा कट ऑफ बघायला मिळतो. 69,339 एवढी AIDS या स्ट्रीमसाठी आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो ओपन कॅटेगरीसाठी. गव्हर्नमेंट कॉलेज आहे, हे देखील युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असलेलं कॉलेज आहे. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी प्लेसमेंटचा डेटा काय त्यांचा शो केलेला नाही आहे, पण या कॉलेजची काही एवढी खास प्लेसमेंट आपल्याला बाकीच्या कॉलेजसारखी दिसत नाही. जर कुणी असं असेल की रत्नागिरीच्या जवळ आहे आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिजे आहे तरच तुम्ही या कॉलेजला प्रेफर करा. अदरवाईज बाकीचे कॉलेजेस देखील या रेंजमध्ये तुम्हाला चांगले मिळून जातील. त्यानंतरचं पुढचं कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव. आता आम्ही जळगावला रत्नागिरीच्या नंतर का ठेवलं याचं प्रमुख कारण म्हणजे लोकेशन. रत्नागिरीचं लोकेशन आणि जळगावचं लोकेशन यामध्ये खूप फरक आहे. रत्नागिरी हे पुणे आणि मुंबई दोन्हीच्या जवळ असलेलं कॉलेज आहे, तसं रिलेटिव्हली जळगाव हे लांब कॉलेज पडतं. त्यामुळे आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ जळगावचं देखील काही फार चांगली प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे रत्नागिरीचं कॉलेज आपण 10th नंबरला ठेवलेलं आहे जळगावपेक्षा. जळगावच्या कॉलेजचा कट ऑफ आपल्याला 22,965 एवढा बघायला मिळतो. 92.33 एवढा पर्सेंटेजचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळेल. गव्हर्नमेंट ॲटोनॉमस कॉलेज आहे, स्वतःचा सिलेबस स्वतः डिझाईन केला जातो, म्हणजेच युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड नाही आहे. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटमध्ये गेल्यानंतर जो कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे जे सिव्हिल, मेन चांगली गोष्ट म्हणजे या कॉलेजची सिव्हिलच्या देखील इथे प्लेसमेंट झालेल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त जे कॉम्प्युटर IT किंवा हे जे ब्रांच आहे तिथे चांगल्या प्रकारे प्लेसमेंट आहे. पण बाकी मेकॅनिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन आणि सिव्हिल या कॉलेजच्या देखील इथे आपल्याला प्लेसमेंट बघायला मिळतात. 134 मुलं टोटल 135 मुलं टोटल प्लेस झाले होते. यांचं पॅकेज वगैरे काही इथं शो केलेलं नाही आहे, पण ज्या कंपन्या आपल्याला इथं दिसत आहेत त्या आधारे एक 3 ते 4 लाख रुपये आपल्याला पॅकेज या कॉलेजमध्ये ॲव्हरेज बघायला मिळू शकतं. त्यानंतर 12वं जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. 37,750 एवढा कट ऑफ रँक आपल्याला बघायला मिळते आणि 87.12 एवढा असा कट ऑफ त्या कॉलेजचा होता. गव्हर्नमेंट कॉलेज आहे. जळगावचं जे कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट ॲटोनॉमस आहे आणि यवतमाळचं ॲटोनॉमस नाही आहे. त्यामुळे आपण हे जळगावचं कॉलेज त्यापेक्षा थोडंसं वर ठेवलेलं आहे.
आणि बाकी लोकेशनचा पण प्रश्न आहे आणि प्लेसमेंटचा देखील. प्लेसमेंट देखील यवतमाळच्या कॉलेजची तशी रिलेटिव्हली सेमच आहे. पण लोकेशन आणि बाकी ॲटोनॉमस हे गृहीत धरता आपण त्या कॉलेजला त्या यवतमाळच्या कॉलेजपेक्षा वर ठेवले. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर इथे देखील तुम्हाला प्लेसमेंट ही काही खूप खास अशी मिळणार नाही. पण 34 विद्यार्थी प्लेस झालेले होते. प्लेस झालेल्या विद्यार्थ्यांचं पॅकेज हे 2.25 ते 5 लाखापर्यंत आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर 13वं आणि शेवटचं गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर. चंद्रपूरच्या कॉलेजचा कट ऑफ हा 84.64 एवढा बघायला मिळतो आणि 44,488 एवढी क्लोजिंग रँक आपल्याला बघायला मिळते. गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ॲटोनॉमस नाही आहे, त्यामुळे कुठल्या युनिव्हर्सिटीशी ते ॲफिलेटेड, गोंडवाना युनिव्हर्सिटीशी ॲफिलेटेड असलेलं हे कॉलेज आहे. प्लेसमेंटबद्दल जर बोलायचं झालं तर या कॉलेजची प्लेसमेंट तसा काही एक्झॅक्टली डेटा आपल्याला त्यांनी शो केलेला नाही आहे, पण इथे देखील तेवढीच प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच 3 ते 4 लाखाच्या आसपास एवढी इथे प्लेसमेंट बघायला मिळेल. पण बाकीच्या कॉलेजेसपेक्षा रिलेटिव्हली खूप कमी प्लेसमेंट आपल्याला या कॉलेजची बघायला मिळते. आता जर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातल्या कॉलेजेसची तुमच्या अकॉर्डिंग टू कॅटेगरी, तुमचे पर्संटाईल आणि तुमचे सिच्युएशन या आधारावर जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल तर आपल्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये तुम्ही नक्की एनरोल करा. आपल्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचची अशी लिस्ट असते. या लिस्टमध्ये तुम्हाला प्रत्येक कॉलेजची प्लेसमेंट असेल, त्या कॉलेजचा टाईप असेल किंवा प्रत्येक कॉलेजची जेची रँक असेल, पर्संटाईल असेल आणि सीईटीची देखील आपण प्रोव्हाइड करतो. अशा प्रकारची ही लिस्ट असते. प्रत्येक जिल्ह्यासाठी, प्रत्येक रिजनसाठी आपण ही लिस्ट तयार केलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. फीस देखील फार कमी आहे आणि तुम्हाला याचा नक्कीच बेनिफिट होऊन 90% तुमचं टेन्शन कॉलेज लिस्टचं किंवा कॉलेज ॲडमिशनचं कमी होऊन जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.